brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना। थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा हाय। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने त्याच्या शोमध्ये DCM एकनाथ शिंदे यांच्यावर म्हटलेलं एक गाणं आणि एक नवीन वाद सुरू झालाय। कुणाल कामरा याने त्याच्या यूट्यूबवर नया भारत नावाचा 45 मिनिटांचा एक व्हिडिओ शेअर केला। या व्हिडिओवरून आता सोशल मीडियावर धुमाकूळ उडालाय। यातीलच एकनाथ शिंदे यांच्यावरच्या गाण्याची एक क्लिप प्रचंड व्हायरल होतीये। कुणाल कामरा आणि वाद हे फार जुनं कनेक्शन आहे। त्यामुळे अर्णब गोस्वामी यांना डिवचण्यापासून ते थेट मोदींवर सुप्रीम कोर्टावर टीका करण्यापर्यंत कुणाल कामरा नेमका याआधी कोणत्या वादांमुळे चर्चेत आलेला आहे, कुणाल कामरा नेमका कोण आहे, या कुणाल कामराची सगळी हिस्ट्री या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। जेव्हा थांबवलं जातं तेव्हाच कॉमेडी करायला मजा येते, असं कुणाल कामराने त्याच्या एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं। कुणाल कामरा मूळचा मुंबईच्या जय हिंद कॉलेजमध्ये कामराने शिक्षण घेतलं। सुरुवातीला MTV सोबत कामराने काम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर ॲड्स प्रोडक्शन असिस्टंट म्हणून कुणाल कामराने काम पाहिलं। 2023 पासून कामराने स्टँडअप कॉमेडी करायला सुरुवात केली। त्यानंतर कुणाल कामरा सातत्याने चर्चांच्या केंद्रस्थानी येऊ लागला। सरकारवर परखडपणे बोलणं, सरकारला सवाल करणं यामुळे कुणाल कामराचे शोज चर्चेत येऊ लागले। 2017 मध्ये कुणाल कामराने आपला पहिला शो शटअप या कुणाल सुरू केला। असदुद्दीन ओवैसी, जावेद अख्तर, रवीश कुमार, अरविंद केजरीवाल, प्रियंका चतुर्वेदी, कन्हैया कुमार अशा अनेकांसोबत कामरा दिलखुलास गप्पा या शोच्या माध्यमातून मारायचा। याच शोमध्ये कुणाल कामराने केलेला संजय राऊतांचा इंटरव्ह्यू चांगलाच चर्चेत आला होता। या मुलाखतीला कुणाल कामरानं उखाड दिया मुलाखत असं नाव दिलं होतं। राऊतांना यावेळी कुणाल कामराने चक्क JCB भेट म्हणून दिलेली होती। कंगनाने मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारवर केलेल्या टीकेनंतर मुंबई महापालिकेने कंगनाच्या घरावर JCBने कारवाई केली होती आणि यानंतर कुणाल कामराने घेतलेला राऊतांचा हा इंटरव्ह्यू चांगलाच चर्चेत आला होता। 2018 मध्ये कुणाल कामराला त्याचं ट्विटर अकाउंट डिलीट करावं लागलं होतं, कारण त्याने काही रिलीजियस ट्विट केलेले होते। त्याच्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडला होता। त्यामुळे त्याने आपलं ट्विटर अकाउंट बंद केलं होतं। 2020 मध्ये अर्णब गोस्वामी यांना डिवचल्यामुळे कुणाल कामरा चर्चेत आला होता। मुंबईहून लखनौ दरम्यानच्या फ्लाईटच्या प्रवासादरम्यानचा एक व्हिडिओ कुणाल कामराने ट्विटरला शेअर केला होता। व्हिडिओमध्ये कामरा अर्णब गोस्वामींना पत्रकारितेवर प्रश्न विचारताना दिसला। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर दोन्ही बाजूंनी नेटकऱ्यांनी बोलायला सुरुवात केली। यानंतर कुणाल कामराला इंडिगो तसेच इतर एअरलाइन्सनी 6 महिन्यासाठी त्याच्यावर बंदी घातली होती। याच वेळेमध्ये सुप्रीम कोर्टावर सुद्धा कुणाल कामरानं केलेलं ट्विट वादामध्ये सापडलं होतं। याच वेळी कुणाल कामराने सुप्रीम कोर्टाचा भाजपचा झेंडा असलेला एक फोटो सुद्धा शेअर केलेला होता आणि त्यानंतर भाजपकडून कुणाल कामरावर जोरदार टीका झाली होती। कुणाल कामराचे ठिकठिकाणचे शोध सुद्धा त्यावेळी रद्द करण्यात आलेले होते। आपल्या कॉमेडीच्या माध्यमातून कुणाल कामरा सरकारला सातत्याने प्रश्न विचारत असतो। त्याचबरोबर आवडत्या नेत्यांना तो सपोर्ट करताना सुद्धा दिसलेला आहे। 2019च्या इलेक्शनमध्ये कामराने कन्हैया कुमारला सपोर्ट केलं होतं। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये सुद्धा कुणाल कामरा दिसला होता। त्याचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर समोर आलेले आहेत। 2024 मध्ये कुणाल कामरा आणि ओलाचे संस्थापक भाविश अग्रवाल यांच्यातला शाब्दिक वारही चर्चेत आला होता। भाविश अग्रवाल यांच्या एका ट्विटला रिप्लाय देताना कुणाल कामराने ओलाची आफ्टर सेल सर्व्हिस खराब असल्याचं म्हटलं होतं। त्यानंतर या दोघांमध्ये ट्विटरवर वाकयुद्धच पाहायला मिळालं होतं। कुणाल कामराला एका मुलाखतीमध्ये त्याच्या वादग्रस्त स्टँडअप कॉमेडीवरून विचारलं असता तो म्हणाला होता, शिव्यांशिवाय स्टँडअप कॉमेडी होऊच शकत नाही, कारण शिव्या आपण आपल्या रोजच्या आयुष्यात सुद्धा देतो, त्याच्यामुळे त्याच शिव्या माझ्या शोमध्ये सुद्धा येतात। मला फॅमिली सोबत बसून बघू नका, भांडणं होतील, लोक काय सांगतात हे मी कधीच बोलणार नाही। मला जे बोलायचं आहे ते मी माझ्या शोमध्ये बोलतो, माझ्या स्टँडअप कॉमेडीमध्ये बोलतो, त्याच्यामुळे मी वेगळा आहे। एकूणच कुणाल कामरा आपल्या स्टँडअप कॉमेडीमुळे याआधी सुद्धा अनेक वेळा वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेला आहे आणि आता पुन्हा एकदा त्याने जो त्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे काल म्हणजेच रविवारी संध्याकाळी, या व्हिडिओनंतर आता पुन्हा एकदा कुणाल कामरा चर्चांच्या केंद्रस्थानी आलेला आहे। तुम्हाला काय वाटतं? कुणाल कामराच्या स्टँडअप कॉमेडीवर तुमचं एकूणच काय मत आहे याविषयी कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।